पंडित रामनारायणजींमुळे सारंगी हे वाद्य आता जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलं आहे. महाराष्ट्रामध्ये या अगदी ज्ञानोबा तुकारामांपासून आध्यात्मिक लोकशाही निर्माण झाली की पंडित भीमसेन जोशी केवळ षण्मुखानंद आणि बालगंधर्व मध्ये गात नाही राहिले, तर त्यांनी अतिशय गावोगाव खेडोपाडी जाऊन आपल्या अभंगवाणीचे कार्यक्रम केले आणि खऱ्या अर्थाने पंडितजींनी सामान्य माणसापर्यंत त्यांचं ते संगीत पोहोचवलं. जे समजायला कठीण असणारं शास्त्रीय संगीत आहे ते त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. मला वाटतं पंडित रामनारायणजींनी सुद्धा सारंगी वाद्याबाबत हेच केलं. ते वाद्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम पंडित रामनारायणजींनी केलं आणि म्हणून आज त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीने हा भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार मिळतो.